नमस्कार. तर मी आणि दादा आहे ना, आम्ही चाललेलो आहोत माझ्या मैत्रिणीच्या घरी. तिकडे गाडी येते बघा. असा रस्त्याला आहे ना, याला सोडायचा बिलकुल भरोसा नाही आहे. हा पोरगा ना नुसता चालतोय. तर ना माझ्या मैत्रिणीच्या मुलाला पाहुणे बघायला आलेले आहेत, विशेष करून नवरी पण आलेली आहे. त्याच्यामुळे मला पण बोलवलेलं आहे. आणि माझी मैत्रीण आमची 20 वर्षाची मैत्री आहे, त्याच्यामुळे पण त्या मला नेहमीच काही पण असलं तर आम्ही एकमेकीला बोलवत असतो. तर थोड्याच वेळाने आता त्यांच्या घरी पोहोचणार आहे. तुम्हाला दाखवते वातावरण बघून कसं आहे काय. हां चल. इकडं ना पाणी आलेलं वाटतं निवाऱ्यात. व्यवस्थित पाय टाक. चल. हे बघा आता आम्ही एंट्री करतोय त्यांच्या घराच्या गल्लीला. चलो चल 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 चल. आणि इकडे आहे ना छोटे छोटे गल्ले आहेत जराशा. हे बघा तुम्ही बघू शकता. तर तिकडं दादा गेला ना, तिकडं त्यांचं घर आहे. तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवते. असे छोटेशा गल्ले आहेत इकडं. सिटी टाईपच आहे, जरा निवारा म्हणतात याला. पाणी आलेले वाटतं. चलो. मी आलेली आता गेटवरती. दरवाजा वाजवते आणि जाते आतमध्ये. त्याला मैत्रीण पण भेटली. वाव, तुझं नाव काय? चला बूट काढ दादा, बूट काढ. हां काढ. आता हा पाण्याचा कार्यक्रम. आता बघा काय विचारती माहिती विचारू शकता. आता एक प्रमाणे याच्या व्यतिरिक्त काय तरी विचारा. मुलीला असे प्रश्न विचारायचे. मुलीला स्वयंपाक वगैरे येतो का विचारा. काका काका प्रश्न विचारत नसता. ओ काका, लक्षात घ्या. स्वयंपाक वगैरे येतो का विचारा ना. स्वयंपाक वगैरे व्हेज नॉन व्हेज काय काय का. मला निघायची मागून गेला. मुलीला राम राम करायचं. थोड्या वेळ मागे बसायचं. चला मुलाला बोलवा. टोपी घाला. मुली द्यायची आहे का? ते कोण दिलं? एवढी गर्दी पण चालते नाही. आई बटून चला. मुलगा बघा फोटो काढते का.
विनायकं गुरु बालुं ब्रह्मा विष्णु महेश्वर सरस्वती प्रणम्यादो सर्व कार्यार्थ सिद्धयेत विश्वेशं माधवं दण्डपाणि च वंदे काशी गंगा भवानी मणिकर्णिका आपदाम परतार दातारं सरसंदा लोकाभिराम श्रीराम भयोभ्यो नमाम्यं हरि ओम पाचवेस नमस्कार करा उमामेश्वर जन्म शशिपुरंद्राभ्य नमः वाणिज्ञभाभ्य नमः माता चरणकमलेभ्यो नमः इष्टदेवता नमः कुलदेवता नमः ग्रामदेवता नमः स्थानदेवता नमः हे सत्कर्म प्रधान देवता नमः सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो गजरा घालून हा गजरा लावून जाईल ना. हा
हस्ते स्नानं समर्पयामि हरि ओम मातांगश्रा विश्वरिं सर्वभूतानां ताम्यो ओमय श्रीयं ओम चंद्रं खंदनं दिव्यं गंधातो सुमनोहरं गेले पणास्मिष्टा चंद्रं प्रतिव्यतां हळदबाईची ओम देहि सौभाग्यारोग्यं देहि देवी परमं सुखाना परिमल द्रव्याणि समर्पयामि ऋतुकालानि च गंध अक्षर पुष्पैः संपूज्यः मुलीचे मामा आपण उभं राहायचं मुलीचे मामा उभं राहायचं मंडळींना रामराम घालायचा कार्य कसं जाहीर करायचं सगळ्यांचा होकार घ्यायचा आणि सुपारी फोडायची ड्रायव्हरला करून देणे मुलासाठी पाहिजे करून देणे लग्न एकाच दिवशी करणे लग्न साध्या पद्धतीने तसेच मुलाकडे अंदाज 200 पाहुणे यांचे आदर करते केले जाईल लग्नासाठी मुलं व साधं जायला असेल मानधन मुलाच्या मुलीचे मुलीकडे असेल सगळं मान्य सगळं मान्य आहे ना मान्य तुम्ही मामाला धरायचं मामाला विचारायचं मामाचं काय धरायचं बाकी काही बसा हे म्हणते बाकीचे सगळे लांब राहिले लक्षात घ्या दोघांनी हात लावा कसं काय नियोजन करते सगळे दिले त्यांनी आता तुम्ही काय करायचं काम तुम्ही आता मी सुमूर्त म्हटलं का ओम भद्रं करणे विष्णुयामदे वा भद्रं पश्येमा शरीयत्र आस्थिरे रंगे तुष्टमागु सस्माभिर्वसे वहिदे वहितंजदायु ओम तदेव देव ताराबलं चंद्रबलं देव विद्याबलं देव लक्ष्मी पद्धते मनसा स्मरामि सुमुहूर्त काय हरकत आता पडा आता काही नवीन आता आता बारीक आता काय करा बारीक फोडून घ्या गोळा करा बारीक त्याला आहे ना लगेच पाहुण्याला गंध लावा आलेल्या सगळ्या पाहुण्याला सुपारी लगेच दूर टाकाय करते गंध कर तर बघा इथे सुपारीचा कार्यक्रम झालेला आहे आणि नवरदेव नवरीचे लास्टला जेवढे फोटो काढले ना ते तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे. तर कार्यक्रम कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे बघा आम्ही ना फोटो सेशन केलं, थोडंसं नवरी जायला निघालेली होती आणि घाईत घाई आम्ही एवढे फोटो काढले होते बघा. तर नगरला जाणार होते ते, त्यांना 2 तास लागतात इथून जायला. तर अशा पद्धतीने सुपारीचा कार्यक्रम आहे. प्रत्येकाच्या भागानुसार पद्धत पण वेगवेगळी असते. हा कार्यक्रम अशा पद्धतीने व्यवस्थित पार पाडला. 2 महिन्यानंतर लग्न राहील. तर लग्नाचाही व्हिडिओ जर वेळ मिळाला तर नक्की तुमच्याबरोबर शेअर होईल. नवरी नवरदेवाचा जोडा कसा वाटला नक्की कमेंट करायचं आहे. आणि ह्या रेड साडीमध्ये आहेत त्या आहेत माझी मैत्रीण, बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतात. त्यांचे मिस्टर पण आहेत बघा, हे उभे आहेत इकडं. तर आमचं खूप जुनं आणि मैत्रीचं नातं घट्ट आहे.